हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता टॉयलेटरी बॅगचा. तर आज मी तुम्हाला टॉयलेटरी बॅगमध्ये सामान कसं मी ठेवते, जे आपले रेग्युलरचे सगळे कॉस्मेटिक्स असतात किंवा इतर जे काही सामान असतं ते कसे मी ऑर्गनाईज करते यामध्ये ते तुम्हाला दाखवणार आहे. काल मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की या बॅगमध्ये खूप सारं सामान तुमचं येतं. तर ही आहे ती टॉयलेटरी बॅग. तर या टॉयलेटरी बॅगमध्ये तुम्ही बघू शकता, काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच होतं. या साईडला माझे आणि मिस्टरांचे ब्रश ठेवलेले असतात. तर यामध्येच इथे 2 पॉकेट्स आहेत. हे बघू शकता तुम्ही, या 2 पॉकेट्समध्ये इथे मुलांचे 2 ब्रश येतात आणि या साईडलाच इथे आणि मुलांचे ब्रश छोटे असतात किंवा या साईडला इथेच मी कोलगेटची जी पेस्ट असते छोटी ती तुम्ही ठेवू शकता, जी जी तुमच्याकडे अवेलेबल असेल. कारण आपण बाहेर जाताना केव्हाही मोठी पेस्ट वगैरे घेऊन जात आहे, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही यामध्ये ठेवू शकता. तर या साईडला बघू शकता तुम्ही, यामध्ये तर ही साईड आहे, यामध्ये कंगवा आहे माझा आणि मुलांचा जो असतो लहान, हा मुलांचा कंगवा देखील यामध्ये बसतो. आणि इथे बघू शकताय तुम्ही, या पॉकेटच्या इथे इथे एक कप आहे, इथे एक आहे या साईडला आणि इथे वर इलॅस्टिक आहे, त्यामुळे यातलं सामान पडत नाही. यामध्ये तुम्ही या इलॅस्टिक मधून असं आत घालू शकता. हे बघा, यात पडत नाही अजिबात. आणि हे आहे छोटासा मुलांचा माझ्या. तर असा हा आरामात यामध्ये 2 ते 3 तुमचे कंगवे बसू शकतात. जर तुम्ही हे सोडून दुसरं काही तुमचं ठेवायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही नक्की ठेवू शकता. हा पॉकेट आहे छोटासा, तो मोठा आहे. मोठा जायचा जो कोंब असतो मोठा, तो सुद्धा यामध्ये बसू शकतो. तर या साईडला तुम्हाला मी कालच दाखवलं, तर या साईडला मी लुफा ठेवते. इथे बघू शकता तुम्ही, इथे आहे लुफा आहे. हा घरी तयार केलेला लुफा आहे मी, एवढ्या छोट्या साईजचा, कारण आपण मोठा घेऊन जाऊ शकत नाही रोज. आणि या साईडला हे छोटंसं पॉन्ड्सची पावडरची डबी आहे, बॉटल. आणि त्याच्या साईडला इथे बघू शकता तुम्ही, इथे ही डिटर्जंट आहे, तुम्ही बघू शकता. ही मदर स्पर्शची डिटर्जंट बॉटल आहे, जी माझी प्रेग्नन्सी डिलिव्हरी झाल्यानंतर ॲक्च्युली मला हॉस्पिटलकडून मिळालेलं गिफ्ट होतं, गिफ्ट हॅम्पर मदर स्पर्शच्या ब्रँडचं. तर त्यांची ही बॉटल मला खूप छान आवडली होती आणि याचा वास पण खूप छान होता, सुगंध याचा खूप अप्रतिम आहे. जर आता तुमची मुलं जन्मली असतील तर मुलांचे जे कपडे धुवायचे असतात त्यामध्ये तुम्ही घालू शकता. खूप सुंदर असा खूप छान वास आहे याचा. आणि ऑर्गॅनिक आहे, सर्टिफाईड आहे, 100% ऑर्गॅनिक आहे. तुम्ही वापरू शकता नक्कीच, ऑनलाईनवर तुम्हाला मिळून जाईल. आणि हे असं ओपन होतं आणि याला वर असं हे बघू शकतो, हे असं ओपन करायचं. यातून तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर आपण मुलांना घेऊन जातो चेकअपला किंवा मुलांना काही जर झालं किंवा आपल्याला इमर्जन्सीमध्ये मुलांना काही काही वेळेला मुलांना ॲडमिट करावं लागतं, राहावं लागतं कितीतरी वेळा. लहान मुलं असतील तर हे होतच होतं, तुमच्याकडे लहान मुलं असतील घरात तर. त्यामुळे मी अशी बॉटल कायम माझ्यासोबत माझ्या टॉयलेटरी बॅगमध्ये ठेवते. तुम्ही यातलं जर डिटर्जंट संपलं तर घरातलं डिटर्जंट लिक्विड जे असतं आपलं वॉशिंग मशीनचं, ते तुम्ही यातून भरून घेऊन जाऊ शकता. एक 4-5 दिवसाच्या राहण्यासारखी यात सोय होते, नक्कीच होते. मुलांचे कपडे धुण्यासाठी स्पेशली हे मदर स्पर्शचं जे ब्रँड आहे, डिटर्जंट लिक्विड आहे, हे खूप छान आहे, वापरून बघा. आणि मी आता सध्या, मुलं मोठी झालीत, मुलं माझी 5 वर्षाची आहेत, तर यामध्ये मी सर्फ एक्सेलचं वॉशिंग मशीनचं लिक्विड असते ते भरून घेऊन जाते कुठेही जाताना, जेणेकरून आपल्याला यूज करता येईल. कारण सगळीकडे आपण कपड्याचा साबण घेऊन जाऊ शकत नाही. तर तुम्ही पाण्यामध्ये घालून त्याला भिजवून ठेवून 2-3 मिनिटात खळबळून आपण वाळत घालू शकतो. तर या साईडला हे 2 पावडरचे डबे आणि डिटर्जंट यामध्ये येतं. तर आता इथे बघू शकता, इथे एक मोठा कप्पा आहे, या साईडला एक आहे आणि इथे एक आहे, इथे एक आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, इथे हा एक कप्पा आहे, इथे आतल्या साईडला इथे एक आहे, हा एक आहे. आणि हा नेटचा खूप मोठा आहे, याच्या साईडला हा एक आहे. तर यामध्ये मी मध्ये बघू शकतो म्हणजे टिकलीचा पाऊस ठेवलेला आहे. तर या साईडला मी जे आपल्याला रेग्युलर लागतं ते सामान, तर माझ्याकडे आता इथे आहे हे बॉडी लोशन. तर मी इथे हे मधलं जे पॉकेट आहे यामध्ये टिकलीचं पाकिट आणि बॉडी लोशन ठेवते. आणि बॉडी लोशन बसलेलं आहे आणि इथे ऑइलची बॉटल असते जी रिफिलेबल असते.
आता सध्या माझ्याकडे ही दिवाळीमध्ये आणलेली ऑइल बॉटल आहे जी तुम्हाला दाखवते. तर ही बॉटल ओपन होत नाही. पण तुम्हाला जर माहित असेल तर छोट्या छोट्या आपल्या पॅराशूटच्या बॉटल्स पण येतात. पण सारखं सारखं नवीन विकत घेणं मला तर नाही आवडत. जी छोटीशी पॅराशूटची जॅस्मिन हेअर ऑइल असतं बघा, तुम्हाला मिळून जातील जॅस्मिन हेअर ऑइल म्हणून बॉटल माझ्याकडे आहे. इथे बघू शकता तुम्ही. ही अशी असेल तर जर घरात लहान असतील तर तुम्ही नक्की टॉयलेटरी बॅगमध्ये ठेवू शकता. पण ही जॅस्मिनची हेअर ऑइल बॉटल आहे. ही सुद्धा 5 वर्ष झाली माझ्याकडे आहे. कारण इथे बघू शकता तुम्ही, ही सुद्धा रिफिलेबल आहे. यामध्ये तुम्ही घरातून ऑइल भरून घेऊन जाऊ शकता. अशा छोट्या छोट्या गोष्टी गोळा करायला मला खूप आवडतात. तर ही छोटीशी बॉटल आहे. यामध्ये कुठेही जाताना मी ऑइल भरून घेऊन जाते. ही आहे. ही सुद्धा गेली या बॅग बरोबरच मी ठेवलेली आहे. 5 वर्ष झाली माझ्याकडे आहे. तर ही छोटीशी हेअर ऑइलची बॉटल यामध्ये मी ठेवते. इथे बघू तुम्ही, यात एक ऑलरेडी आहे बॉटल यामध्ये ठेवलेली. तर ही एक आहे आणि त्याच्या पुढे मी ही एक ठेवलेली आहे. कॉस्मेटिक्स. तर हे आहे सनक्रीम, हा बॉडी रोल ऑन आहे, हा आरसा आहे. तर या सगळ्या गोष्टी इथे जो मेन पार्ट आहे यामध्ये मी ठेवते सगळ्या इथेच या. कारण काचेच्या बॉडी रोलर असतं ते काचेचं असतं. तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या ट्यूब्स आहेत त्या सगळ्या मी इथे ठेवते पुढे. किंवा इथे एक जो कप्पा आहे तर यामध्ये मी यामध्ये पण आरामात ठेवू शकते. इथे सनस्क्रीन येतं, जी फाउंडेशनची ट्यूब येते ती सुद्धा, ॲलोवेरा जेल आणि रोज वॉटर, या 4 गोष्टी मी इथे ठेवलेल्या आहेत. रोज वॉटर बघू शकता तुम्ही, माझ्याकडे रोज वॉटरची छोटीशी बॉटल आहे. मोठं रोज वॉटर जे घरात असतं ते मी घेऊन जाऊ शकत नाही. तर ही रोज वॉटरची छोटीशी बॉटल आहे. ही सुद्धा रिफिलेबल आहे. यात सुद्धा मी रोज वॉटर भरून घेऊन जाते कुठेही जाणार असली तर. तर ही रोज वॉटरची बॉटल सुद्धा यामध्ये येते. आणि शक्यतो बाहेर गेल्यानंतर फाउंडेशन जास्त करून मी नाही वापरत, कारण माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे. तर फाउंडेशनच्या ऐवजी बीबी क्रीम जास्त लावायला प्रिफर करते मी. तर या सगळ्या गोष्टी, बीबी क्रीम, आपलं लिपस्टिक, लिप ग्लॉस आणि सिंदूर पेन्सिल आहे किंवा आयब्रो पेन्सिल, या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी यामध्ये बसतात. इथे बघू शकता तुम्ही, इथे या ज्या ट्यूब्स आल्या सगळ्या, ही ट्यूब काढून दाखवते. हा एक पॉकेट आहे, यामध्ये सगळं मावतं. आणि आता जे तुम्हाला मी दाखवले छोटे छोटे आयब्रो पेन्सिल, काजळ पेन्सिल किंवा जे आपले लिप ग्लॉस असतात, छोटे छोटे या प्रकारचे छोटे छोटे असतात. लिप ग्लॉस, आयब्रो पेन्सिल, लिप लायनर किंवा आय लायनर, या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. यामध्ये सगळ्या व्यवस्थित बसतात. सॉरी, सनस्क्रीन बसतं. परत आपली जी फाउंडेशनची मोठी ट्यूब असते ती बसते. आणि माझ्याकडे छोटे छोटे ॲलोवेराचे जे एवढ्या एवढ्या ट्यूब येतात, छोट्या छोट्या ॲलोवेराची ट्यूब येते. ॲलोवेराचा फेस वॉश येतो छोटासा, किंवा इतर कोणताही छोटासा. मी यासाठी तुम्हाला सांगते की टॉयलेटरी बॅग ही आपल्याला बाहेर कुठेही घेऊन जाण्यासाठी असते. त्यामुळे टॉयलेटरी बॅगमध्ये ठेवण्यासाठी जे सामान असतं ते छोटं छोटंच घ्या, घरातल्या ट्यूब्स यामध्ये. आणि आपल्याकडे असंच आपण ठेवलं पाहिजे. आपण बाहेर जाण्यासाठी एक सेट वेगळा आणि घरात वापरण्यासाठी एक सेट वेगळा घ्या. ज्या आपल्याकडे रिफिलेबल गोष्टी नसतात त्या गोष्टी, उदाहरणार्थ ॲलोवेरा जेल आहे किंवा फेस वॉश असतो, या सगळ्या गोष्टीच्या छोट्या छोट्या ट्यूब्स मिळतात, त्या तुम्ही घेऊ शकता. ऑइल, मी जसं तुम्हाला दाखवलं, ऑइल किंवा रोज वॉटर याच्या ज्या रिफिलेबल बॉटल्स येतात त्या घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेला नवीन नवीन घ्यायला लागणार नाहीत. ज्या ज्या गोष्टी रिफिलेबल आपण करू शकतो तशाच बॉटल्स मार्केटमधून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला घरातून सामान घेऊन जाता येईल. ऑइलच्या बॉटल्स असतील किंवा आता माझ्याकडे रोज वॉटर आहे किंवा आणि ते तुम्हाला मी दाखवलं डिटर्जंटची बॉटल आहे. या सगळ्या गोष्टी रिफिलेबल असतात. अशा मार्केटमध्ये खूप साऱ्या मिळतात. फक्त तुम्ही व्यवस्थित त्याला शोधलं पाहिजे तर त्या नक्की मिळतात. किंवा मॉइश्चरायझर म्हणा, मॉइश्चरायझरच्या छोट्या छोट्या एवढ्या छोट्या छोट्या डब्या मिळतात. जर तुमच्याकडचं टॉयलेटरी बॅगमधलं मॉइश्चरायझर संपलं तर तुम्ही घरातलं मॉइश्चरायझर त्यामध्ये रिफिल करून घेऊ शकता. तुम्हाला मी ते पण दाखवते. इथे बघू शकताय तुम्ही, ही लॅक्मेची मॉइश्चरायझर आहे. तर ही आता न्यू आहे, पण यामध्ये मी यासाठीच घेतली होती, अजूनही न्यू आहे. तर यातलं जर संपलं तर तुम्ही आणताना तुम्ही घरात वापरायला नवीन आणू शकता. पण ही संपल्यानंतर या अशा गोष्टी फेकून देऊ नका. या अशा ज्या छोट्या छोट्या डब्या असतात यामध्ये तुम्ही मॉइश्चरायझर भरून घेऊन टॉयलेटरी बॅगमध्ये नक्की ठेवू शकता. तर ही आहे छोटीशी टिकलीची डबी आहे. यामध्ये सगळ्या पिन्स आणि हेअर पिन्स ठेवलेल्या आहेत. आणि हा आहे सोपचा डब्बा.
तर यामध्ये यूज केलेला जे सोप्स असतात आपल्या बघू शकता तुम्ही, हे यूज केलेले सोप्स आहेत. तर यामध्ये हे ठेवून मी ही इथे पुढे अशी ठेवू शकते बॉटल डबी. तर अशा प्रकारे इथे पुढच्या साईडला हे मावतं. पण जर तुमच्याकडे सोप्स ह्या अशा गोल डब्या ह्या पण खूप जागा घेतात, तर अशा ज्या छोट्या छोट्या डब्या येतात बघा, यामध्ये तुम्ही सोप ठेवू शकता. मी तुम्हाला ठेवून दाखवते ॲज इट इज. ही आहे, तर यामध्ये असा सोप बसू शकतो तुम्ही पॅक करून. ही अशी डबी जास्त जागा घेत नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या छोट्या छोट्या आपल्याला असतात त्या टाकून न देता तुम्ही नक्की त्याचा यूज करू शकता. अशा मोठ्या मोठ्या डब्या घेतल्या की खूप जागा घेतात त्या. तर टॉयलेटरी बॅगमध्ये तुम्ही अशा छोट्या छोट्या गोष्टी नक्की ठेवू शकता. तर यामध्ये मी माझ्या सगळ्या पूर्ण सामानासोबतच माझ्या मुलांचं बॉडी लोशन, मुलांची जी पावडर असते ती पावडर, मुलांचा कोंब, मुलांची ब्रश, जे सगळं मुलांचं सामान असतं ते सगळं यामध्ये माझं बसतं. तर सांगण्याचा उद्देश की अशी टॉयलेटरी बॅग एवढ्या कमी रेटमध्ये तुम्हाला मिळणं अशक्य आहे, आणि इतक्या क्वालिटीची मिळणं हे सुद्धा अशक्य आहे. तुम्ही बाहेर मार्केटमध्ये घेत असाल तर इतक्या दिवस टिकेल की नाही याची गॅरंटी नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, 5 वर्ष झाली माझ्याकडे बॅग आहे, आणि माझी जेव्हा प्रेग्नन्सी झाली त्यानंतरच मी ही बॅग घेतली होती, आणि मला खूप याचा उपयोग झाला, आणि आजही याचा खूप उपयोग होतो. आता सध्या मुलं मोठी झाली त्यामुळे सारखं त्यांना चेकअपसाठी न्यावं लागत नाही. पण जेव्हा जेव्हा मुलं आपली 1-2-3 वर्षाची होईपर्यंत मुलांना सारखं काही ना त्यांना दात येत असतात किंवा चालायला लागतात, तेव्हा त्यांना काहीतरी होत असतं, तर तुम्हाला सारखं सारखं त्या मुलांना दवाखान्यात घेऊन जावं लागतं. तर अशा वेळेला 2-3 दिवस जर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला स्टे करावं लागत असेल तर अशा गोष्टी आपल्याकडे रेडी असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर दवाखान्यात दाखवायला गेलेलो आहोत आणि अचानक डॉक्टर सांगितलं नाही मुलांना ऍडमिट करावं लागेल, तर प्रत्येक गोष्ट घरात फोन करून हे इथं ठेवलंय ते तिथे ठेवलंय आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन या, तर घेणाऱ्याला पण कम्फर्ट नसतो. त्या सगळ्या शोधण्यात पण वेळ जातो, आणि शोधणाऱ्याला त्या सापडतील की नाही हे सुद्धा माहित नाही. मग आपल्याला त्यावेळेला अशा गोष्टी मिळाल्यात का आपली पण चिडचिड होते. त्यामुळे अशा एका बॅगमध्ये तुम्ही तुमचं सगळं सामान भरून ठेवलं, आणि जर तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही फोन करून सांगितलं की अशी अशी माझी बॅग आहे, तुम्ही घेऊन येताना, तर तुम्हाला तुमचं काम खूप इझी होऊन जातं. तर अशी ही बॅग जास्त करून प्रेग्नन्सी नंतर तुम्हाला खूप उपयोगी पडते. तर नक्की तुमची प्रेग्नन्सी जवळ आली असेल आणि डिलिव्हरी झालेली असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. याचा उपयोग खूप होतो. मी अजून सुद्धा ही माझी बॅग वापरलेली आहे. 5 वर्ष झाली घेतलेली आहे. मी 3-3 वेळा तुम्हाला सांगते, कारण खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये आहे आणि खूप छान टिकलेली सुद्धा आहे. यामध्ये खूप सगळं सामान येतं. तर फक्त टॉयलेटरी बॅग कशी यूज करण्यापेक्षा तुम्ही त्यात कशा प्रकारे सामान तुमचं ठेवू शकता हे तुमचं तुम्ही ठरवलेलं पाहिजे. कारण यामध्ये टॉयलेटरी बॅग ही काही पण तुम्ही आणल्या आणि त्यात कोंबून ठेवले असं नाही तुम्ही करू शकत. तर यामध्ये तुम्हाला फक्त ज्या ज्या आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या 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 गोष्टी ठेवा, आणि त्या गोष्टी छोट्या छोट्याच असल्या पाहिजेत. रिफिलेबल ज्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या तुम्हाला मिळतात, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही रिफिल करून घेऊन जाऊ शकता. अशा गोष्टी ह्या अशा बॉटल्स येतात ज्या तुम्ही एकदा यूज करून फेकून द्याव्या लागतात. पण अशा असल्या तर जो मिस्टरांचा पाऊच असतो त्यामध्ये, कारण माझं या पाऊचमध्ये मी माझं आणि मुलांचं सगळं सामान घेते, आणि माझ्या मिस्टरांचा पाऊच वेगळा आहे. तर त्यामध्ये त्यांना मी या अशा गोष्टी आम्ही विकत घेत नाही. तर या दिवाळीमध्ये बहुतेक सोप बरोबर सोया गिफ्ट मिळालेले असतात, किंवा आपण जी ऑलमंड ड्रॉपची मोठी बॉटल घेतो दिवाळीमध्ये त्यासोबत ही गिफ्ट मिळालेली आहे. तर ही अशा ज्या ज्या छोट्या बॉटल्स असतात, कारण मिस्टरांचा असा रिफिल वगैरे करून घेण्यापर्यंत दूध माझ्या संबंध नाही आहे. तर अशा छोट्या छोट्या बॉटल्स ज्या असतात ती मी मिस्टरांच्या पाऊचमध्ये ठेवून देते. आणि माझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या रिफिलेबल आहेत, आणि जेणेकरून आणि छोट्या छोट्याच गोष्टी मी प्रिफर करते घेण्यासाठी. आणि या एकदा तुम्ही घेतल्या की आपण सारखं सारखं नाही वापरत, आपण गावाला गेल्यानंतर एक 4-5 दिवस आपण वापरतो परत ठेवतो, त्यामुळे एक 2-3 महिने तर यातल्या गोष्टी आरामात चालू शकतात. आणि यात तुम्ही मेडिसिन्स सुद्धा ठेवू शकता. यामध्ये मी माझ्या ज्या माझ्या मेडिसिन्स असतात, पित्ताच्या असतील किंवा तापावरच्या असतील, त्या अशा छोट्या छोट्या मेडिसिन्स मी यामध्ये सगळ्या ठेवते. तर नक्की तुम्हाला आवडली असेल तर नक्की ही बॅग घ्या. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सगळ्या महिलांना याचा उपयोग होऊ शकेल. आणि यापुढे तुम्हाला असेच नवनवीन उपयोगी व्हिडिओ बघायला मिळतील. आणि जर ही बॅग तुम्हाला घ्यायची असेल तर मला कॉमेंटमध्ये लिंक टाईप करा, तुम्हाला याची लिंक मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.